भावांनो, तुम्ही म्हणत असाल हा काय विषय, चला तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. आजचा विषय असा होता की आम्ही चांगलं सगळे कोकणात एन्जॉय करत सगळे आलेत. आपली मच्छी भाऊ, गणेश, आक्या भाऊ, गाण्या पिल्या, आधी ज्ञान भाऊ, रोहित भाई, सगळे म्हणजे आम्ही राडा करत जाणार आहे आता. मग काय स्टार्टर मारून निघलो आम्ही 80-90च्या स्पीडने. आधी ज्ञानुशेट तर खूप एन्जॉय करतच जात होते. थांबलो पेट्रोल टाकायला, पेट्रोल टाकून डायरेक्ट निघणार आहे आम्ही लास्ट पर्यंत. माझा मिनी ब्लॉग बघा. कोकणात जायचं म्हणल्यावर घेतल्या टाक्या फुल करून. प्यारी समज गई. पोरण बरं पुढच्या वर्षी डायरेक्ट समजून जावा बायकोला घेऊन. लांब जायचं म्हणल्यावर पाणी बॉटल घ्यावंच लागत. थांबलो आम्ही सगळे टपरीवर. आलो मग आपण तामिनी घाटात. गणेश तर आपला बिल्डरच झाला. आता सिच्युएशन अशी आहे ना, रात्रीचे 3 वाजल्यात. आम्ही अर्धा घाट पार केलाय आणि अर्धा घाट अजून राहिलाय. तरी बघा कसलं वातावरण खतरनाक आहे भावांनो. काहीतरी दिसते का तुम्हाला? सगळा अंधार अंधार. दिव्यघर बीच तर 2.5 किलोमीटर लांबच होतं. फायनली बीचवर पोहोचल्यावर झाला ना काहीतरी वेगळाच विषय. उचल उचल. शेवटी भावांनो पोचला आम्ही बीचवर. आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. सगळी गँग तर निघलेली आहे आमची. कसला भारी व्ह्यू आहे बघा. मौसम एक नंबर. बघू शकता मौसम. मला शेट तर मौसम मौसम कसला चालू. भावांनो मौसम कसं आहे आता? एकच नंबर आहे. आता बघा भावांनो, आता आम्ही डायरेक्ट चाललोय समुद्रामध्ये. तर तुम्ही बघा मस्त स्टंट बिंड करणार आहे आम्ही. फुल एन्जॉय. डायरेक्ट समुद्रात. वल्ली राडा. हे गणेश कुठं चालला? माझ्या मित्रांचा काय प्लॅन चाललेला मला तर काहीच समजत नव्हता. मला तर धरून आणून जमिनीत पूर्ण टाकला. मग काय आम्ही सगळे एन्जॉय करायला लागलो. भेटू मग आता कोकण पार्ट 2 मिनी ब्लॉग मध्ये.